तर नमस्कार माझ्या भावांनो, पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे विवेक तागडे ब्लॉग्समध्ये. हे कार्यक्रम आपले काय मागची पिच्चे छोडतच नाही बघा. आता आमच्या दिदीचं लग्न नाही झालं की तवर लगेच तिच्या जागरणचा कार्यक्रम बी आला होता. त्यांनी जागरणचा कार्यक्रम लगेच करून टाकायचं ठरवलं होतं. आता आपल्याला जायचं होतं उंडेगावला, म्हणून आपण भूम मार्गे जायचं ठरवलं होतं, कारण रोड जरा चांगला होता. तर भूम मार्गे जरा पुढे आलो, मला गाडी जरा पेट्रोल टाकून घ्यावं. मला गाडी आपल्याला जायचं आणरानामध्ये, कुठं गाडी बंद पडली तर अवघड व्हायचं, कोणी यायचं बी नाही लवकर मग तिला. पोचलो आपलं मस्त बी कसं तरी उंडेगावला, पण तिथे गेलं जायला बी उशीर लागला मला बघा. कारण आपल्याला मॅप बाबाद्वारे गेलो, कोण कुठल्या बी गावाला चालल्यावर मॅपद्वारे जातो, पण मॅप आपल्याला कधी वाढीव दाखवल ते आपल्याला कधी माहित नसते. तसंच मला त्याने वाढीव दाखवलं होतं तर फक्त 2 किलोमीटर, पण त्याने मला फिरवलं 4 किलोमीटर. त्याने डायरेक्ट मला आरतीलाच पोहोचवलं, मिरवणूकला काय पोहोचवलं नाही. आता म्हणलं ताप तर झाला आपल्या इथं पोहोचूच का. आता पहिले म्हणलं जेवण करून थोडं झोपूनच घ्यावं. झोपून का घ्यावं, कारण माहिती का आता आपल्याला काय जायचं रात्रभर. आता एक कार्यक्रम सुरू झाला होता 4 वाजेपर्यंत, काय कार्यक्रम संपतच नाही. पण माझ्या डोळ्यामध्ये एवढी झोप होती की कार्यक्रम संपूचं का आपल्यामध्ये काय कॅपॅसिटी नव्हती बसायची इथं. थोड्या वेळ बसलो, थोडं 4-5 गाणी जरा कानावर पडू दिले, मला जरा देवाची गाणी चांगले कानावर पडले तर चांगली असते. बरं ही काका तर भारी नाचत होते, मला भ्यायचं पण नाच वाटत होतं, पण आपल्या अंगात काय कॅपॅसिटी नव्हती. बरं ही काय लवकर कमेंट करून सांगा, आणि यात काय वाटतात ती पण लवकर कमेंट करून सांगा. तुम्ही तर माझ्या डोळ्यात बघू शकता एवढी मला भयंकर झोप लागली होती. मला आता आपण काय सॅक्रिफाईस करू शकतच नाही. मम्मीला मला जेव्हा आरती सुरू होईल तेव्हा मला फोन कर, मी लगेच येतो. आरती पण काय लगेच 4 वाजता सुरू पण झाली होती. गेलो थोडं आरतीला, आरती पण घेतली. आता मला आज 7-8 वाजेपर्यंत काय उठतच नाही. काय आपल्या नशीब झोपच नाही. लगेच मला उठवलं 6 वाजता. 6 वाजता उठून कसं बसं उठलो मी, आलो बाहेर. दात सगळे घासून घेतले. आयला म्हणलं पण निसर्गरम्य वातावरण आहे काही. रानामध्ये राहायची मजाच वेगळी, पण इथं रानामध्ये राहायची मला तर वेगळी आहेच, पण इथं सोयीसुविधा पण नाहीत ना तेवढ्या. सोयीसुविधा आल्या म्हणल्यावर भारी तर आहे बघा हे गावले. कुत्रा कसं वाटलं ते लवकर कमेंट करून सांगा. तुम्हाला म्हणलं का नाही गाव भारी आहे, पण सोयीसुविधा नाही तिथं. आमचं टायर झालं होतं पंक्चर. आता पंक्चर टायर कसं नाही, आता हे डोक्याला हातच लावून बसतो. आपण इंडियाचे लोक आहेत, जुगाड कसा करायचं ते फक्त आपल्यालाच माहिती. आणला सायकलीचं पंप, मारली हवा. ते म्हणले आता तू थोडं पुढे जा, तुला एक गाव दिसेल, त्या गावामध्ये पंक्चरचं दुकान आहे, तिथं हवा मार आणि गाडी डायरेक्ट काशी स्टार्टर धर, डायरेक्ट गावाकडे गेल्याशिवाय तू काय थांबू नको. त्यांना म्हणलं पटकीने हवा भरा. आता मला सांगण्यात आलेलं आहे की गाडी स्टार्टर धरले की डायरेक्ट गावामध्ये झाल्याशिवाय थांबवायची नाही. असा पटकीने पोचलो म्हणतो ना गावात, पण का आपल्या घरी आल्यावर जी सुख भेटतं ती दुसरीकडे कुठं भेटतच नाही. बरोबर का नाही. लवकर या गोष्टीवर आपल्याला लाईक फॉलो करा. तर भेटू उद्या एका छोट्याशा मिनी ब्लॉग मध्ये, ते विवेक तागडे ब्लॉग्स मध्ये.